माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळेस आपण प्रवचन ऐकतो किंवा पाहतो त्यावेळेस आपण पूर्णपणे प्रवचन ऐकायला पाहिजे आणि पूर्णपणे पाहायला पाहिजे. कारण अधूर प्रवचन ऐकणं आणि अधूर प्रवचन पाहणं त्याच्यामध्ये आपल्याला काही समजू शकत नसतं. पण ज्यावेळेस आपण मन लावून पूर्ण प्रवचन ऐकतो आणि पूर्णपणे प्रवचन पाहतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन उतरतं, हृदयात उतरतं आणि देवाचं वचन आपल्याला बदलतं. म्हणून माझ्या प्रियांनो, हे प्रवचन तुम्ही ऐकत असताना, पाहत असताना तुम्ही पूर्ण ऐका आणि पूर्ण पहा, हीच मी तुमच्याकडे विनंती करत आहे. आमेन. सुवर्तमान अध्याय 25 आणि वचन 31 पासून पुढे 46 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 39 बघा. आणि ज्या लोकांनी पवित्र शास्त्र बायबल या वर्षी खरीदलेला आहे त्यांनी पान क्रमांक 33 बघा. मी वचन वाचतोय. वचनाच्या पहिल्या अक्षरामध्ये, मोठ्या अक्षरामध्ये देवाच्या शिष्यांनी मत्तयाने लिहिलंय की न्यायाचा दिवस. आणि हे वचन तुमच्या जीवनासाठी फार इम्पॉर्टंट आहे माझ्या प्रियांनो. आणि या वचनाला मिस करू नका. वचन ऐकून या वचनानुसार जगण्याचा निर्णयही घ्या. मोठ्या अक्षरामध्ये नाव आहे. वचन सापडलं नसेल तर ते शब्द वाचा आणि वचनाकडे लक्ष द्या. न्यायाचा दिवस. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राज्यासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्र जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळे करीतो तसे तो त्यास एकमेकापासून वेगळे करील. आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वचन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तानेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेल पाहून खावयास दिले, केव्हा तानेल पाहून प्यावयास दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो.
तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे. मग डावीकडच्यासी तो म्हणेल, अहो साप खसरो, माझ्या पुढून निघा, आणि सैतान व त्याचे दूत ह्याच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही, तानेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले पाहिले, तानेले, परके, उघडे, आजारी अथवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही. तेव्हा तो त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी या कनिष्ठापैकी एकालाही केले नाही त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन भोगावयास जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनामध्ये प्रभू येशूचा शिष्य मत्तई न्यायाच्या दिवसाविषयी लिहितोय आणि मत्तई म्हणतोय की ज्या वेळेस मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त आपल्या देवदूतांच्या बरोबर स्वर्गातून आकाशात प्रगट होईल आणि या जगात येईल, त्यावेळेस या जगातली सर्व राष्ट्र त्या येशू ख्रिस्ता जवळ जमा केली जातील. सर्व राष्ट्र येशू समोर जमा केली जातील आणि येशू ख्रिस्त सर्व राष्ट्रातल्या लोकांचा जेव्हा न्याय करेल तेव्हा कशा प्रकारे करेल. मत्तई म्हणतोय की जसा मेंढपाळ आपली मेंढर शेरडापासून वेगळी करीतो, त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त नीतिमानातून अनीतिमान लोक अलग करेल, दुष्टांना अलग करेल आणि निवडल्यांना उजव्या बाजूने उभं करेल. येशू ख्रिस्ताविषयी मत्तई म्हणतोय की जेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्त जगाचा न्यायाधीश बनून आपल्या वैभवशाली सामर्थ्याने तो स्वर्ग राज्यातून आकाशात प्रगट होईल, तेव्हा तो या जगामध्ये त्याचं राज्यासन उभं करेल, न्यायाधीश खुर्ची उभी करेल आणि त्या खुर्चीवर जेव्हा येशू बसेल त्यावेळेस तो राष्ट्रांना आपल्या जवळ जमा करेल. आज या जगातली लोक म्हणत आहेत की मी या राष्ट्राचा नाही आणि मी त्या राष्ट्राचा नाही. कोणी म्हणतो मी शीख नाही आहे, कोणी म्हणतो मी मराठा नाही आहे, कोणी म्हणतो मी हिंदू नाही आहे. आज लोक भेदी करायला लागले. पण आजच्या दिवशी जो न्यायाधीश बनून सगळ्या जगाचा न्यायाधीश बनून सगळ्या मानव जातीला आपल्या समोर उभा करेल, त्यावेळेस त्या ठिकाणी ब्रिटिश उभा होईल. गोरा, काला, नीला जो कोणी व्यक्ती असेल तो येशू समोर उभा राहील.
ठेंगणा, उंच, गोरा, या जातीचा त्या जातीचा सर्व राष्ट्रातले लोक येशू समोर उभे केले जातील. सर्व जगातले लोक, 250 देशातले लोक शेवटच्या न्यायाधीशाच्या वेळेस येशू समोर उभे केले जातील. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त लोकांचा न्याय कसा करेल? मत्तई म्हणतो की जसा मेंढपाळ व्यक्ती, गवारी व्यक्ती, ढोर चालणारा किंवा बकरी चालणारा किंवा मेंढी चालणारा चारता वेळेस एकत्र चालत असेल, पण बांधता वेळेस मेंढरू अलग बांधतो आणि बकरी अलग बांधतो, त्याच प्रकारे येशू ख्रिस्त लोकांचा न्याय कसा करेल? ज्या लोकांनी येशूचा स्वीकार केलेला आहे आणि येशू ख्रिस्ताकरिता ज्याने आपलं जीवन बदललेलं आहे, पाप सोडलेला आहे, वाईट गोष्टी सोडलेल्या आहेत आणि येशूची आज्ञा पाळून येशूवर प्रेम करून आपल्या जीवनामध्ये चांगले वागलेले आहेत, अशा माणसांना येशू धार्मिक समजून उजव्या बाजूने उभं करेल. आणि ज्या लोकांनी येशूला स्वीकारलेलं नाही, आज पण येशूला ख्रिश्चन हा दोष बसला जात आहे, अशा लोकांना डाव्या बाजूने येशू उभं करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. न्यायाच्या दिवशी काही लोक उजव्या बाजूने उभी राहतील आणि काही लोक डाव्या बाजूने उभी राहतील. जे डाव्या बाजूने उभे राहतील हे दुष्ट लोक असतील, ज्याने आपल्या पापाची सेवा मिळवलेली नाही, ज्याने आपलं जीवन देवासाठी जगायला अर्पण केलेलं नाही, असे लोक शेवटच्या न्यायाच्या दिवशी डाव्या बाजूने उभे राहतील. आणि ज्या लोकांनी आपलं जीवन येशूला समर्पित केलेलं आहे आणि आपल्या जीवनातून तो व्यक्ती येशूसाठी जगलेला आहे, हा व्यक्ती त्यावेळेस नीतिमान मानला जाईल आणि उजव्या बाजूने त्याला उभं केलं जाईल. जेवढे उजव्या बाजूने उभे राहतील तेवढे देवाने स्वर्ग राज्यात जाण्याकरिता निवडलेले लोक असतील. आणि जे उजव्या बाजूने लोक उभे असतील त्या लोकांना येशू ख्रिस्त न्यायाच्या खुर्चीवर बसून येशू ख्रिस्त त्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याने आशीर्वादित केलेले लोक. काय येशू म्हणेल? अहो उजव्या बाजूच्या लोकांनो, माझ्या पित्याने आशीर्वादित केलेल्या लोकांनो, जो स्वर्ग राज्य प्रारंभाच्या अगोदर तुम्हासाठी देवाने चुनलेला आहे, त्याच्यामध्ये जाण्यासाठी तुम्ही आशीर्वादित झालेला आहात आणि तुम्ही धन्य लोक आहात. हालेलुया, हालेलुया. आणि असं सांगितल्यानंतर येशू ख्रिस्त त्यांना सांगेल की मी तुम्हाला उजव्या बाजूने का उभं केलंय? त्याला सर्वात मोठं कारण आहे की जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्हीच मला खाण्यासाठी देण्यासाठी आला. येशू त्या उजव्या बाजूच्या लोकांना काय म्हणेल की जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला पोट भरून अन्न खाण्यासाठी दिलं. मी जेव्हा ताणलेला होतो तेव्हा तुम्ही मला पाणी दिलं पिण्यासाठी. आणि मी घराच्या बाहेर परका होतो तेव्हा तुम्ही मला परका न समजता तुमच्या घरात राहण्याची जागा दिली. आणि येशू त्या उजव्या बाजूच्या लोकांना म्हणेल की जेव्हा मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला तुमचे कपडे घालण्यासाठी दिले. अजून त्या उजव्या बाजूच्या लोकांना येशू म्हणेल की मी जेव्हा बिमार होतो तेव्हा तुम्ही माझ्या भेटीला आला आणि तुम्ही मला विचारपूस केली की आता कसा आहे, बरा आहे ना. तुम्ही मला भेटायला आला, माझं दुःख तुम्ही जाणून घेतलं, तुम्ही माझी सेवा केली, तुम्ही मला दुःखामध्ये मदत केली. आणि तसंच येशू त्या उजव्या बाजूच्या लोकांना म्हणतो की जेव्हा मी बंदिशालेत होतो म्हणजे जेलमध्ये होतो, जेलमध्ये, त्या वेळेस तुम्ही जेलमध्ये मला भेटायला आला
म्हणून मी तुम्हाला उजव्या बाजूने उभं केलंय आणि माझी इच्छा आहे की मी तुम्हाला स्वर्ग देईन. त्यावेळेस हे नीतिमान लोक, उजव्या बाजूचे लोक म्हणतील, प्रभूजी केव्हा मी तुला भुकेला पाहून अन्न दिलं खाण्यासाठी. उजव्या बाजूचे लोक म्हणतील, केव्हा मी तुला तानेलं पाहून पाणी पिण्यासाठी दिलं, केव्हा मी तुला परक पाहून घरामध्ये घेतलं, केव्हा मी तुला उघडे पाहून कपडे दिले, केव्हा मी तुला बिमार पाहून तुझी सेवा केली, आणि केव्हा तू जेलमध्ये होतास आणि आम्ही तुझ्या भेटीस आलो. तेव्हा येशू ख्रिस्त त्यांना म्हणेल की माझ्या नीतिमान लोकांनो, ज्या अर्थी या जगातल्या कनिष्ठ बंधूपैकी तुम्ही एकाला केलं ते मला केलं. तुम्ही या जगात कोणी व्यक्तीला मदत केली ना, कोणी तुमच्याकडे भीक मागायला आला, त्यावेळेस त्याला परक न समजता त्याला जवळ केलं आणि त्याला तुम्ही खाण्यासाठी दिलं, ते त्याला दिलं नाही, ते मला दिलं खाण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला आज उजव्या बाजूने उभं केलंय. आणि तसंच या कनिष्ठापैकी या जगामध्ये कोणी तुमच्याकडे तान्हेला व्यक्ती आला आणि तो बंधू तुमच्याकडे आल्यावर त्याने तुमच्याकडे पाणी मागितलं पिण्यासाठी, तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही गलत न समजता त्याची ताण निघून जावं म्हणून त्याला तुम्ही पाणी पिण्यासाठी दिलं. त्या अर्थी ते त्याला केलं नाही, तुम्ही मला केलं. आणि येशू ख्रिस्त पुढे म्हणाला की जेव्हा एखाद व्यक्ती तुमच्या घराच्या साईडला येऊन बसलेला असताना त्याला तुम्ही सांगितलं बाहेर नको बसू, ऊन आहे किंवा पाऊस पडतोय, तू माझ्या घरात ये आणि बस, त्या अर्थी ते त्याला केलं नाहीये, त्या परक्या व्यक्तीला तुम्ही जवळ केलं, त्या अर्थी ते मला केलेलं आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतोय, त्या अर्थी ते मला केलेलं आहे. आणि येशू पुढे म्हणतोय की एखाद व्यक्ती तुमच्या समोर उघडा नाकटा असताना तो भिकारी असेल किंवा कसा असेल, पण त्या व्यक्तीला तुम्ही जवळ केलं आणि त्याचं उघडे नाकट अवयव तुम्ही कपड्याने ढाकून काढले, त्या अर्थी ते त्याला केलेलं नाही, त्या अर्थी ते मला केलेलं आहे. येशू पुढे म्हणतोय की जेव्हा तुमच्या समोर कोणी बिमार व्यक्ती तुम्ही पाहला, आजारी व्यक्ती तुम्ही पाहला, तेव्हा त्याला सोडून न देता त्याची तुम्ही जाऊन सेवा केली, त्याचा तुम्ही विचारपूस केला की तू कसा आहेस, आता बरा आहेस का, बिमारच आहेस, जर बिमार असेल तर काहीतरी मी तुला मदत करतो, हे घे आणि बरा हो. अशी जेव्हा तुम्ही जाऊन त्यांची सेवा केली, ती सेवा त्यांची नाही, त्या अर्थी ती सेवा तुम्ही माझी केलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, तुमच्या बंधूपैकी कोणी जेलमध्ये असताना त्याला दोष न लावता त्याच्या भेटीसाठी तुम्ही गेला, त्याचं गुन्हा त्याच्यावर, पण तो माझा बंधू आहे किंवा कोणीतरी आहे म्हणून असं पाहून तुम्ही त्या जेलमध्ये जाऊन त्याला भेटला, त्याचा विचारपूस केला, त्या व्यक्तीला तुम्ही भेटायला गेला, त्यावेळेस तुम्ही त्याला भेटलेलं नाही, त्यावेळेस तुम्ही मला भेटलंय. म्हणून मी तुम्हाला उजव्या बाजूने उभं करून आज मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला स्वर्ग राज्य देत आहे. म्हणून आज मी तुम्हाला एक विशेष रहस्य सांगतोय माझ्या प्रियांनो. तुम्ही एक चांगली विश्वासी असाल, पण नुसता विश्वास करून नाही चालणार. तुम्ही एक असे व्यक्ती बना, तुम्ही एक असे व्यक्ती बना की तुम्ही या जगातल्या भुकेल्या व्यक्तीला खाणं देणारे असाल. कारण तुम्हाला जर येशूची खरी सेवा करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली येशू ख्रिस्ताला जाऊन जेवण घालू शकत नाही आहात. तुम्हाला स्वर्ग राज्यामध्ये जाण्याकरिता धार्मिक कर्म निर्माण करायचे असेल तुमच्या जीवनामध्ये, तर लक्षपूर्वक ऐका. तुम्ही कोणत्या रस्त्याला जात असताना रस्त्याच्या कडेला काही कठोरे घेऊन भीक मागत असताना तुम्ही काही माणसं पाहता, त्यावेळेस त्यांचा कठोरा खाली असतो आणि तुम्ही त्याच्याकडे पाहता त्यावेळेस त्याच्या शरीरातून दुर्गंधी वास येत असतो, त्याचे केस वाढलेले असतात, केसामध्ये मळ असतो. तुम्ही त्या भिकारी माणसाला पाहून जागेवर थुंकता.
पण एक असा विचार केला असता की त्याच्यामध्ये प्रभू आहे, तर तुम्ही जाऊन त्याला पोट भरून अन्न दिलंस आणि त्याच्या प्रतिफल शेवटच्या दिवशी तुम्ही डाव्या बाजूला उभे न राहता उजव्या बाजूला उभे राहून धार्मिक बना. आणि हे करत नसाल तर आजपासून करायला सुरुवात करा. तुम्हाला वाटेल की मी विश्वास केलाय म्हणजे मी स्वर्ग राज्यात जाईल, नाही. बायबल म्हणतं की उजव्या बाजूने उभे राहणारे सर्व चांगले कर्म करणारे. मत्तई म्हणतो की उजव्या बाजूने न्यायाच्या दिवशी उभे राहतील ते सर्व चांगले कर्म करणारे आहेत, नम्र लोक आहेत, लीन लोक आहेत. ज्या लोकांनी भुकेल्या माणसाला पाहून पोट भरून खाण्यासाठी दिलं तो व्यक्ती उजव्या बाजूने उभा राहील. मत्तई म्हणतोय ज्यांनी तानेला व्यक्तीचे ताण घालवली पाण्याने तो व्यक्ती उभा राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियानो, प्रार्थना सभामध्ये येऊन आज तुम्हाला प्रभूने हजार प्रकारचे आशीर्वाद दिले असतील. खरं सांगतोय, तुम्ही एखाद्या गरिबीत असाल, त्या गरिबीतून आज प्रभूवर विश्वास करून गरिबीतून बाहेर निघाला. हा, तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारची संकट होती आणि ती संकट प्रभूवर विश्वास केल्यामुळे ती निघून गेली. चांगली गोष्ट आहे. हा, कोणी गर्दीच्या आजारात होता, त्याच्यातून प्रभूने त्यांना बाहेर काढलं. कोणी मरणाच्या खाटीवर होता, त्याच्यातून प्रभूने त्यांना बाहेर काढलं. या प्रार्थना सभाच्या द्वारे, प्रार्थना केंद्राच्या द्वारे. चांगली गोष्ट आहे, फार महान. पण प्रभूसाठी सर्वात महान गोष्ट ही आहे की तुम्ही प्रभूने सांगितलेल्या कर्मांना करा. आणि ते कर्म काय आहेत? माझ्या प्रियानो, भिकारी व्यक्तीला तुम्ही वेळ म्हणून कधी त्रास देऊ नका. त्या वेड्या व्यक्तीमध्येच प्रभू तुमची परीक्षा घेण्यासाठी येतो. त्या वेड्या व्यक्तीमध्येच तुम्ही प्रभूला शोधा. आणि मी खरं सांगतोय, तुम्ही एखाद्या रस्त्याला जाता किंवा एखाद्या रस्त्याला जाता वेळेस तुम्हाला साईडला एखाद भीक मागताना व्यक्ती दिसतो, तो तुमच्याकडे येऊन हात पसरतो. त्यावेळेस ना प्रभू तुमच्याकडे येतो आणि प्रभू म्हणतो, तुझला चांगले कर्म करायचे असतील तर मला खाणे दे. प्रभू म्हणतो, तुला चांगले कर्म करायचे असतील तर मला खाणे दे. तुम्ही काय पाहता? त्याचे कपडे पाहता, त्याचा वास पाहता आणि तुम्ही त्याला साईडला करता. जेव्हा तुम्ही साईडला करता ना, त्यावेळेस तुम्ही देवाचे चांगले कर्म करत नाही. लक्षात घ्या, कोणी पण व्यक्ती तुमच्याकडे पोट भरून खाण्यासाठी मागेल त्यावेळेस त्याला ना असं सांगू नका. कधीच त्याला रिटर्न पाठवू नका. तर त्याला जबल करा, त्याला पोट भरून अन्न खायला द्या. लगेच जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचे चांगले कर्म परमेश्वर येशू लिखेल स्वर्ग राज्यात. तुमचं तिकडे नाव नसेल ना, नाव जमा होईल आणि देव सांगेल हा अमुक नावाचा व्यक्ती आहे, या व्यक्तीने चांगले कर्म करून उजव्या बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसाच कोणी व्यक्ती तुमच्याकडे हात पसरत येईल आणि सांगेल मला फार ताण लागलेला आहे, मला पाणी पिण्यासाठी द्या. आजच्या वेळेस तुमच्या घराच्या साईडला कोणी आला आणि पाणी मागेल तर तुम्ही डाऊट खाता, हा चोर तर नाही ना? काय डाऊट खाता? हा चोर तर नाही ना माझी मुलं चोरायला? असू दे कोणी पण, पाणी मागणाऱ्याला पाणी पिण्यासाठी द्या, अशासाठी की तुमच्यासाठी चांगले कर्म स्वर्ग राज्यामध्ये जमा व्हावे आणि लास्टच्या दिवशी, न्यायाच्या दिवशी तुम्ही उजव्या बाजूने उभे राहावे. हा, तसंच तुमच्या घराच्या साईडला कोणी असेल तर माझ्या प्रियानो, त्याला उन्हात पाहून तसंच सोडू नका. त्याला तुमच्या ओटीवर तरी बोलवा, त्याला जबल करा. आणि जर त्याच्या शरीरात कपडे नसतील, स्वतःचे कपडे काढून त्याला द्या. तुम्ही सांगाल, लोक तुम्हाला असतील, हा काय या वेड्या माणसाला हे करतोय. पण त्या दिवशी तुम्ही समजा, तुमच्यासाठी तुम्ही चांगले कर्म स्वर्ग राज्यात निघून ठेवत आहात की तेच कर्म तुम्हाला देवाचं राज्य, स्वर्ग राज्य दाखवते. हालेलुया, हालेलुया. लोकांना हसू दे, हा, लोकांना हसू दे काही. मी तुम्हाला खरं सांगतोय, 2013 मध्ये मी शांती प्रार्थना केंद्रामध्ये सेवा करायला गेलो आणि त्या ठिकाणी
मी सेवा करत असताना 2013 तर 17 पर्यंत सेवा केली आणि 17ला मी जेव्हा निघून आलो त्यावेळेस मी चादरी आणायला गेलो होतो, चादरी. आणि मी जेव्हा चादरी घेऊन आलो तेव्हा रस्त्यामध्ये माझा आतमध्ये आवाज आला की या चादरी मी घरी नेणार नाही, या ब्रिज खाल थांबतो आणि ब्रिज खाल जेवढी लोक उघडे आहेत त्यांना देतो. आणि मी त्या चादरी जेव्हा त्यात अर्पण केला त्या लोकांना तेव्हा प्रभूचा आवाज माझ्या आत आला, बेटा आता लोक तुला काही पण सांगतील हा का देतो, पण लास्टच्या दिवशी तू एक नीतिमत्वाच्या जागी उभारास. अजून ते मला समजलं नव्हतं, पण जसा मी बायबलचा शोध केला पुढे 2017 पासून तेव्हा मला कळलं की खरोखर असे कर्म करणारे कधी लज्जित आणि नजीब होणार नाही, जरूर स्वर्ग पाहते. ह्याच वचनातून आता मला कळतंय. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही माझ्या प्रियानो कोणाला वर्ग पाहून उघडं पाहून त्याला तसंच सोडू नका, त्याला जवळ करा, उघडा असेल त्याला कपडे द्या. हा हालेलुया. आणि कोणी पण व्यक्ती असू दे, तुमचा शेजारी बिमार असू दे, तुमचे घरातले लोक बिमार असू दे, ते बिमार असताना ते हॉस्पिटल मध्ये असतील किंवा तुमच्या घराच्या साईडला असतील, एक वेळा जाऊन त्याला जरूर विचारा काय जेवलास की नाही, आता तब्येत कशी आहे. भले ते तुम्हाला काही पण दोष लावतील, यानेच मला गेले आणि हाच विचारायला त्याला बोलू दे, पण त्याला जरूर एक शब्द विचार, आता बरा आहे का, आता व्यवस्थित आहे का. तुमचा दुश्मन जरी बिमार पडला असेल ना तरी पण हॉस्पिटल मध्ये तरी जा त्याला भेटायला. त्याच्या घरात जाण्याची हिंमत नसेल तर हॉस्पिटल मध्ये तरी जा आणि विचारा बरं आहे का. बरं मी सांगतोय कारण लास्टच्या दिवशी प्रभू हेच नीतिमान लोकांना सांगतात. आणि मी माझ्या जीवनामध्ये बहुतेक अशा गोष्टी केल्या, पण तुम्ही कराव्या आणि तुम्ही पण जीवनाच्या पुस्तकामध्ये आपल्या नाव लिहावं. माझ्या प्रियांनो, तुम्हाला असं वाटेल देवाचे सेवक फार मोठे आहेत आणि एक दिवस सेवक देवाच्या राज्यात पोहोचतील आणि आम्हाला पण येतील. सेवकांचे कर्म जर गलत असतील तर त्या कर्माने त्यांचा न्याय होताना ते अनंत काळात असतील. पण सेवकांचे कर्म लीन आणि नम्र असतील तर ती व्यक्ती त्या कर्माने स्वर्ग राज्य पाहते. म्हणून तुम्ही असं नका सांगू की ब्रदर आम्हाला शिकवतो तर ब्रदर एक दिवस स्वर्गात जाईल. माझे कर्म जर तसे नसतील तर मी देखील नरकात जाईल. पण माझे कर्म जर येशूने सांगितलं त्या प्रकारे असतील तर मी 100% सांगतोय की मला गॅरंटी आहे की स्वर्ग राज्यात जाण्याची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून लक्षपूर्वक ऐका माझ्या प्रियांनो, कोणी बंदिशानेत असेल तर त्याला दोष लावू नका की तो त्याच्या गुन्ह्यामुळे जेलमध्ये गेलेला आहे. तो तुमचा नातेवाईक असेल किंवा नसेल त्याच्या बेनिशीत जा, त्याला विचारपूस करा आणि त्याला आश्वासन द्या की तू एक दिवस लवकर सुटशील जेलमधून. समजतं का मी बोलतोय? कारण बायबल मध्ये लिखित आहे जो कोणी त्या बंदीवान व्यक्तीला भेटायला गेला तो प्रभूला गेलेला आहे. हालेलुया, हालेलुया. कारण हर एक वेळेला माझ्या प्रियानो माणसाच्या गुन्ह्याची त्याला शिक्षा होत नाही, चांगल्या कर्माची पण शिक्षा होते. कारण खोट्या आरोपाने पण कधी काही लोक जेलमध्ये जातात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून चांगले कर्म करा आणि चांगले कर्म करून लास्टच्या दिवशी त्या पित्याचा आशीर्वादित स्वर्ग प्राप्त करा. आणि नाही पाहिजे तर माझ्या प्रियानो वाईट कर्मामध्ये बुडून राहा, तुमचा 100% नाश होईल. कारण पुढे वचन म्हणते की येशू ख्रिस्ताने डाव्या बाजूच्या पण लोकांना सांगितलं, अहो डाव्या बाजूच्या लोकांनो, श्राप खसरा लोकांनो. काय येशू म्हणाला? श्राप खसरा यानी की श्रापाने भरलेल्या लोकांनो, अजून पण तुमच्यामध्ये ते पाप आहे की ते पाप तुम्हाला नरक राज्यात नेतात. पण तो नरक खरं पाहिला तर मी तुम्हासाठी निवडलेला नाही आहे, तो नरक शैतान आणि शैतानाच्या दूतांसाठी मी बनवलेला आहे. येशू म्हणतोय त्या डाव्या बाजूच्या लोकांना. नरक कोणासाठी देवाने निर्माण केलेला आहे? शैतान आणि शैतानाचे दूत. स्वर्ग हा मनुष्यासाठी आणि देवदूतांसाठी निर्माण केलेला आहे परमेश्वराने. पण मनुष्याने स्वर्ग राज्याची आवड सोडून दिलेली आहे आणि नरक राज्याची आवड करायला लावली आहे. म्हणून लोक काय करत आहेत?
जसे ते डाव्या बाजूच्या लोकांना येशू म्हणतोय की मी जेव्हा भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खाण्यासाठी दिलं नाही, मी जेव्हा तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला पाणी पिण्यासाठी दिलं नाही. डाव्या बाजूच्या लोकांना पण येशू तेच शब्द म्हणतोय. आणि येशू म्हणतोय की मी परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतलं नाही. डाव्या बाजूच्या लोकांना पण येशू म्हणतोय मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिले नाही, मी बिमार होतो तेव्हा माझ्या भेटीस आला नाही, मी बंदेशाळेत होतो तेव्हा मला पाहायला आला नाही. तेव्हा हे डाव्या बाजूचे पण लोक काय बोलतील, जे शेरडा आहेत, बकरी आहेत. हिंदीमध्ये शेरडाचा अर्थ आहे बकरी, मेंढरू हिंदीमध्ये भेड. समज उजव्या बाजूला उभे राहणारा भेड मेंढरू असेल आणि शेरडा यानी की बकरी. बकरीचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाहीये, शेरडाचा प्रवेश डाव्या बाजूने नरक राज्यात होईल. आणि डाव्या बाजूच्या लोकांना येशू काय म्हणतोय, मी भुकेला होतो तेव्हा खायला दिलं नाही तुम्ही मला, तहानेला होतो तेव्हा पाणी प्यायला दिलं नाही, परका होतो तेव्हा घरात घेतलं नाही, उघडा होतो तेव्हा वस्त्र दिले नाही, आजारी होतो तेव्हा भेटीस आला नाही, बंदिशाळेत होतो तेव्हा मला विचारलं नाही तुम्ही. म्हणून आज तुम्ही नरकात जाता, सैतानाला जो नरक दिलेला त्याच्यात. तेव्हा ते डाव्या बाजूचे लोक म्हणतील, केव्हा येशू मी तुला भुकेलं पाहिलं, केव्हा आम्ही तुला तहानेलं पाहिलं, केव्हा आम्ही तुला परक पाहिलं, केव्हा आम्ही तुला उघडं पाहिलं, आणि केव्हा तू बिमार होतास आणि केव्हा तू जेलमध्ये होतास. तेव्हा येशू त्या डाव्या बाजूच्या लोकांना पण म्हणतो, त्या डाव्या बाजूच्या लोकांना पण म्हणतो, ज्या अर्थी या जगातल्या एक पण कनिष्ठ बंधूपैकी तुम्ही एकाला पण पाणी आणि अन्न दिलं नाही ते मला दिलेलं नाही, एकाला पण जेवण खावलं नाही ते मला खावलेलं नाही, एकाला पण पाणी दिलेलं नाहीये ते मला दिलेलं नाहीये, एकाला पण तुम्ही परक पाहून घरात घेतलेलं नाहीये ते मला घेतलेलं नाहीये, उघडं पाहून त्याला वस्त्र दिलं नाही ते मला दिलेलं नाहीये, बिमार पाहून त्याला तुम्ही विचारलं नाही ते मला केलेलं नाहीये, जेलमध्ये पाहून त्याला भेटीसाठी गेला नाही ते मला केलेलं नाही, म्हणून मी तुम्हाला नरक देत आहे. आणि डाव्या बाजूच्या पण लोकांना सांगून नरक मिळेल. म्हणून माझ्या प्रियांनो, कोणी तुमच्या घरी पाहुणा आला की दारू बरोबर दियाला दिसते, हे कर्म सोडून द्या. कोणी तुमच्या घरी पाहुणे आला तर त्याला विडी विचारणं बरोबर दिसतं, हे कर्म सोडून द्या. असे कर्म करा की तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं जाईल आणि तुमच्या कर्माने तुमचा न्याय होईल आणि तुम्ही तुमच्या कर्माने देवाच्या राज्यात म्हणजे स्वर्ग राज्यात प्रवेश करा. असं जीवन जगा माझ्या प्रियांनो, की ते जीवन तुम्हाला शेवटच्या दिवशी डाव्या बाजूने उभं करणार नसावं तर उजव्या बाजूने उभं करणार असावं. आज तुम्ही येशूवर विश्वास केलाय, तुम्ही चोरी तर सोडली, खोटं बोलणं पण सोडलं असेल, हा कोणी निंदा करणं पण बंद केलं असेल, कोणी हेवाहरकत करणं पण बंद केलं असेल, पण हे कर्म करता का? कोणाला भुकेलं पाहून अन्न देता का तुम्ही? नाही देत असाल तर द्यायला सुरुवात करा. जसं तुम्ही चोरी सोडले तसं कोणाला भुकेलं पाहून अन्न पण द्यायला सुरुवात करा. जसं तुम्ही हे हरकत करण्याचं बंद केलंय तसं कोणाला भुकेलं पाहून तुम्ही अन्न पण द्यायला सुरुवात करा. जसं तुम्ही दारू सोडले तसं कोणाला पाण्याचा पण ग्लास विचारा. हा, आणि जसं तुम्ही जगाचं सर्व पापाचा त्याग करून ते सोडून दिलंय आणि तुम्ही काय करत आहात, आता चांगले जगत आहात आणि तुमच्या शरीराला दुरुस्त आहे, व्यवस्थित आहे, येशूमुळे आहे, तसा तुमच्या साईडला कोणी जगीत व्यक्ती बिमार असेल तर त्याला विचारा की तू कसा आहेस. बिमार असेल तर चल मी तुला हॉस्पिटलमध्ये वाटल्यास घेऊन जातो, चल मी तुला प्रार्थना सभात घेऊन जातो, हे पण करा. नुसतं नका विश्वासी स्वतःला सांगतो की मी 20 वर्ष विश्वासी आहे. लास्टच्या दिवशी तुम्ही मोठमोठे सेवक पण अर्थात जाताना पाहाल, मी तुम्हाला गॅरंटी देतो. का? कारण ते आज ज्ञान तर शिकवित आहे, ज्ञान तर शिकवित आहे, वचन तर सांगत आहे, परंतु प्रभू म्हणाला मी भुकेला असताना तुम्ही मला खायला दिला नाही, यामध्ये गेला. मग काय करणार ते सेवक? मोठ्या डिग्र्या घेऊन लाख लोक त्यांना एकदम काय देत आहेत, मान देत आहेत. अरे तो मान काय कामाचा त्या लोकांनी घेतलेला, त्याच्यापेक्षा चांगले कर्म करा. तुमच्याकडे भले काही नसेल तरी पण कराल तर लक्षात घ्या, त्या चांगल्या कर्माने तुम्ही नक्की स्वर्ग जिंका. कारण स्वर्गात जाण्यासाठी इतकं सोपं नाही. प्रभूने सांगितलं चांगले कर्म करा. हालेलुया, हालेलुया. वाईट कर्म जर
प्रार्थना सभामध्ये येऊन सोडून दिले, पापी कर्म बंद केले, त्याच प्रकारे तुम्ही लोकांना मदतीचा हात पण पुढे करून मदत करायला सुरुवात करा. हा, खरंच सांगतोय, लोकांना शिवी देणे बंद केले असेल तर लोकांना विचारण्याचा पण सुरुवात करा, कसा आहे, बरं आहे ना. नाही तर लोकांशी अजून दुश्मनी ठेवू नका. ज्या लोकांना कनिष्ठ सांगितलं म्हणजे कठोर व्यक्ती, त्याला येशूविषयी काही माहित नाही, त्यांना मदत करायला सांगितलंय. पण तुम्ही काय करता, नाही मी प्रार्थनेच्या लोकांना मदत करेन, आणि तुमच्याकडे जर जगी व्यक्ती आला ना 5,000 मागायला उसने, तर तुम्ही काय त्याला सकाळ सकाळी सांगता, अरे तू आता येऊन पोहोचलास, अगोदर जर आला असतास ना तर 5,000 मी तुला नक्की दिले असते. खरं पाहिलं तर तो जगी आहे आणि त्याच्यावर तुमचा विश्वास नाही, म्हणून तुम्हाला त्याला पैसे द्यायचे नसतात. मग नाडं काय अवस्था, तो रे त्याच्या गरजेसाठी तुमच्याकडे येतो, त्याची मुलं बिमार आहेत त्यामुळे तुमच्याकडे पैसे मागायला येतो, आशा करून येतो की हा येशूला मानत आहे, नम्र मनुष्य आहे, प्रेम करणार आहे, हा मला नक्कीच देईल, म्हणून तो तुमच्याकडे येतो. आल्यावर तो तुमच्याकडे आशेने पैसे मागतो, भाऊ मला पैसे देशील का, 5,000 देईन आणि तुला 2 दिवसात देईन. तुम्ही डोक्यावर हात घेऊन काय सांगता त्याला, अरे रे रे अरे रे, अगोदर जरा केक असतं मी नक्कीच तुला पैसे दिले असते, पण जर 1 तास लेट झालास ना, खरं पाहिलं तर तुम्हाला त्याला मदत करायची नसते. असं करणाऱ्या लोकांनो लक्षात घ्या, असं करत असाल तर डाव्या बाजूने 100% तिकीट काढा आणि नंतर सांगाल मी येशूमध्ये 20 वर्ष होतो, येशूमध्ये 20 वर्ष होतो. येशू सांगेल तुम्ही कोण आहात मला पण माहित नाही, कारण येशू ओळखेल तो चांगल्या कर्माने. तुम्ही मेंढर नाही आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, येशू सांगून टाकेल त्यांना. म्हणून येशूमध्ये येणं माणसाला सोपं वाटत असेल, पण येशूमध्ये जगणं हे कठीण आहे. कारण येशूमध्ये जगायला लागतं ते वाईट कर्माने नाही, येशूमध्ये जगायला लागतं ते सत्य कर्माने जगायला लागतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी एक सुंदर तुम्हाला उदाहरण देतोय. एक अशी मोठी सेवकाई होती आणि त्या सेवकाईमध्ये 2 बाया सेवा करत होत्या. एक बाई अतिशय गरीब घराण्यातून देवाची सेवा करत होती आणि एक बाई श्रीमंत घराण्यातून देवराज्याची सेवा करत होती. या दोन्ही बाया प्रार्थना सभामध्ये यायच्या तेव्हा श्रीमंत बाई खुर्ची घेऊन साईडला बसून राहायची आणि गरीब बाई झाडू घेऊन होल झाडायची. काय झाडायची? होल झाडायची. लोकांना चहा आणून द्यायची, पाणी आणून द्यायची, कोणाला जेवण वाटून द्यायची. कोणी बिमार असेल तर त्यांना जेवण पण खावायचे. तेव्हा श्रीमंत बाई खुर्चीमध्ये बसून त्या बाईला पाहायची आणि हसायची, काय करते ही, स्वतःला मोठं करायला अशी करते. पण हिच्यात किती मोठपणा होता, खुर्चीमध्ये बसून लोकांना पाहायचे. एक दिवस या बाईने काय केलं, देवाच्या कामासाठी 1 लाख रुपयाचं दान केलं आणि जी बाई गरीब होती तिला देण्यासाठी काही नव्हतं. ती फक्त रोज येऊन केंद्र झाडायची, बोल झाडायची आणि जाता वेळेस दानपेटीमध्ये 10 रुपये टाकून आपल्या घरी घेऊन जायचे आणि देवाला सांगायची, देवा हे इमानदारीचे पैसे आहेत, कारण माझ्याकडे पैसेच नाही आहेत, म्हणून हे 10 रुपये घे, हे 10 रुपये तरी घे आणि तुझ्या कामासाठी तुझ्या सेवकाला वापरायला. पण या बाईंचं देण्यामध्ये सच्चाई होती आणि जी बाई महिन्याला लाख रुपये मिनिस्ट्रीला दान द्यायची, या बाईला वाटायचं की मी फार मोठं कर्म करत आहे. एक दिवस काय झालं, गरीब बाई सेवा करता करता वयस्कर होऊन मरण पावली. मेल्यानंतर माझ्या प्रियानं देवदूताने तिला उचलला आणि सरळ स्वर्ग राज्यात नेला. स्वर्ग राज्यामध्ये नेल्यावर त्या ठिकाणी एक सोन्याने पिकलेचं घर त्या बाईच्या आत्म्यासाठी परमेश्वराने बांधलेलं होतं आणि त्या घरामध्ये त्या बाईचा आत्मा जाऊन पोहोचला. त्यावेळेस त्या पिकल्याच्या आणि सोन्याच्या घराला पाहून ही बाई अतिशय आनंदित होऊन उड्या मारू लागली आणि आनंद करू लागली त्या स्वर्ग राज्यात. कोण बाई? जी गरीब बाई होती ती सेवा करून गेली, इमानदारी होती, गरिबांची सेवा करायची, कोणाच्या जखमा असायच्या तर पुसायची, दया करायची, लोकांना प्रेम वापरायची.
मेल्यावर सीता स्वर्ग राज्यात गेली. आणि एक दिवस काय झालं, श्रीमंत बाई देवाच्या कामासाठी फार मोठं दान द्यायला लागली. पूर्वी दान 1 लाखाचं द्यायचं, त्यानंतर 5 लाख 10 लाख असं दान अशा मिनिस्ट्रीला अर्पण करायचं. आणि त्या बाईला वाटायचं की एक दिवस मी फार मोठ्या स्वर्ग राज्यात जाईल, कारण मी फार मदत केली ना लाख रुपयाची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय झालं, एक दिवस त्या श्रीमंत बाईवर पण संकट आलं आणि येशूच्या प्रार्थनेत चालता चालता ती मरण पावली. ही बाई मरण पावल्यानंतर सरळ देवदूत आले आणि देवदूतांनी तिला उचललं आणि स्वर्ग राज्यात नेलं. कोणा? देवदूतांनी. या श्रीमंत बाईला नेल्यावर ही बाई स्वर्ग राज्यात इकडे तिकडे घरं पाहत होती, सोन्याची आणि पितळेची, आणि त्यांच्यामध्ये एक एक आत्मे उड्या मारत होती. जसं ती पाहत जात होती तसं या एक जी गरीब बाई तिच्या बरोबर सेवा करायची, ती एक मोठ्या सोन्याच्या घरामध्ये उडी मारताना तिला दिसली. अशा वेळेस ही श्रीमंत बाईचा आत्मा देवदूताला म्हणाली, ही बाई इकडे कशी काय स्वर्ग राज्यात आली? तेव्हा देवदूत म्हणाला की या बाईने पृथ्वीवर गरीबावर दया केली, फार चांगली मदत केली आणि हिचं जीवन नम्र आणि प्रेमाळू आहे. आणि असल्यामुळे देवाने सर्वात मोठं गिफ्ट हिला स्वर्ग राज्यात सोन्याच्या किल्लेचं घर तिच्या आपल्यासाठी दिलं. आणि एवढा आनंद ती घेत आहे त्या घरात की तिला काहीच कमी नाही येते. तेव्हा ही श्रीमंत बाईचा आत्मा देवदूताला म्हणाला, पृथ्वीवर असताना ही बाई फक्त झाडू मारायची, तरी एवढं मोठं देवाने तिला गिफ्ट दिलं, तर मी तर लाख रुपये देवाच्या कामासाठी दान केले, आणि मला किती मोठं घर असेल. पुढे गेल्यावर एक पेंड्याचं घर एका स्वर्गाच्या कोण्यामध्ये दिसलं. पेंड्याचं घर, आणि पेंड्याचं घर लांबूनच पाहुणे बाई म्हणाले की हे घर तिच्यासाठी बनलंय ना, त्याने फार कंजूसी केले देवासाठी देण्यासाठी, आणि फार वेडीबाई असेल की, असे सांगून देवदूताला तिने विचारलं हे घर कोणाचं? तेव्हा देवदूत म्हणाला, बाई हे घर दुसरं तिसरं कोणाचं नाही, तुझंच. देवदूत काय म्हणाला, हे घर एक कोण्यामध्ये पेंढ्याचं आहे ना, हे तुझं आहे, पण देवाने थोडीशी तुझ्यावर एक दया केली नाही तर हे पण तुला भेटलं नसतं, तुला नरकातच जावं लागलं असतं. पण काय झालं माहित आहे का, तू जे लाख रुपये दान केलंस ना, ते त्या सेवकाने गरीब लोकांवर वापरलं, अशामुळे तुला थोडं तरी पेंढ्याचं घर तरी देवाने एक साईडला ठेवले, म्हणून तू वाचलेले आहेस. अरे तेवढं पण त्या सेवकाने केलं नसतं आणि स्वतःसाठी वापरलं असतं ना, तर तुला पण आज तो नरक मिळत असता. पण लक्षात घ्या, देवावर नुसता विश्वासच नका करू, नम्र बना, लीन बना आणि लोकांसाठी जगायला सुरुवात करा. लोकांसाठी जगणं म्हणजे जिवंत देवासाठी जगणं. हालेलुया, 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 हालेलुया. नाही तर इतका घमंड नका करू की 5 वर्ष प्रभूमध्ये आहे, 10 वर्ष प्रभूमध्ये आहे, 20 वर्ष प्रभूमध्ये आहे. नाही तर सांगाल मला तर एक दिवस स्वर्ग मिळणारच. न्याय ज्याच्या त्याच्या कृतीने येशू ख्रिस्त करणार आहे, आणि न्यायाच्या दिवशी प्रधानमंत्री पण त्या येशू समोर उभा राहील. आणि जेवढे या जगामध्ये राज्य होऊन गेलेत ना, ते सर्व राज्य सर्वात मोठ्या राजासमोर उभे राहतील. अजून तो राजा या जगाला माहित नाही, पण न्यायाच्या दिवशी असं पाय करून सोन्याची टोपी घालून आणि साडीवर सोन्याचा पट्टा बांधून आणि हातामध्ये तलवार घेऊन आणि डोळ्यामध्ये अग्नी घेऊन तो उभा राहील लोकांसमोर. आणि न्याय करताना ज्याच्या त्याच्या न्याय ज्याच्या त्याच्या कृतीने होईल. उजव्या बाजून जे उभे राहतील त्यांना चांगले कर्मात परमेश्वर पाहिल आणि त्यांना स्वर्ग देईल. जे डाव्या बाजूने उभे राहतील त्यांना जे वाईट कर्म तसेच देव पाहून त्यांना नरक देईल. आणि जो नरकात जाईल तो आयुष्यभर त्या नरकामध्ये आगीची शिक्षा भोगेल आणि त्या नरकातले पक्षी, प्राणी आणि किडे त्यांना खातील. परत त्यांचं शरीर तसंच होईल. आणि एखाद किडा जर त्या नरकात तुमच्या कानात घुसला तर नाकाच्या बाहेर निघेल आणि सांगेल हम भी किसी से कम नहीं.
हालेलुया. एखाद किडा तुमच्या कानात घुसेल तर नाकाच्या बाहेर निघेल आणि सांगेल हम भी किसी से कम नहीं है, हम छोटे हुए थे क्या हुआ, तेरा सब शरीर हमने चेक किया है कि तेरा शरीर कितना कमजोर है. हालेलुया. हालेलुया. पण माझ्या प्रियानो, नरकात जाण्याचा जरा आपण विचार करू नका. आणि नरकात जाण्याची आवड असेल तर या जगातली लोक सांगतात तसं जगा, की अख्खा आपलं काय राहिलंय, 5 राहिले आणि 5 गेले. काही सांगतात 8 गेले आणि 8 राहिले, आणि काही सांगतात 50 पैसे गेले आणि 50 पैसे राहिले. आम्ही पण 50 पैशाचे पाव खाल्ले. आम्ही पण 50 पैशाचे पाव खाल्ले, आम्हाला पण माहित आहे. पण 50 पैशावर आम्ही जात नाही, कारण आम्हाला स्वर्ग आणि नरकाविषयी आणि जिवंत देवाविषयी माहिती झाली. आणि म्हणून आम्ही 8 आणि 50 पैशावर जात नाही. हालेलुया. हालेलुया. या जगात तुमचा 1 रुपया गेला आणि 1 रुपया राहिला असं नाही. मेल्यानंतर 2 जीवन अजून आहेत. ती जीवन आहेत स्वर्ग आणि नरकाची. जो नरकात जाईल तो शरीर आणि आत्म्याने जाईल, जो स्वर्गात जाईल तो फक्त आत्मा घेऊन स्वर्ग राज्यात जाईल, शरीर घेऊन चालणार नाही. म्हणून स्वर्गात जाण्यासाठी सर्वात चांगले कर्म करा. लोकांना मदत करा. कोणी उष्ण मागे त्याला द्या, कोणी भुकेला असेल त्याला द्या, कोणी तानेल असेल त्याला द्या, कोणी उघडा असेल त्याला मदत करा, कोणी बिमार असेल त्याला मदत करा. 1 रुपयाची सांगत नाही, 10,000 काय लाख रुपये करा आणि देवाच्या स्वर्ग राज्याला जिंका. आणि केल्यावर इतकं सांगू नका मी असं केलंय तसं केलंय, त्याच्या प्रतिफल लास्टच्या दिवशी तुम्ही पहा. पण करा. या कार्यासाठी कोणी नक्कीच मोठं मदत केली असेल, त्या मदतीच्या द्वारे आज इकडे तुम्ही काय बघत आहात. पण माझ्या प्रियाने या मदतीच्या द्वारे लास्टच्या दिवशी नक्की उद्योजकांमध्ये उभे राहा. पण त्यासाठी अजून चांगले कर्म येशू येईपर्यंत करत राहा. नाहीतर आज करायला आणि उद्या शिवी या कोणाला हे कर्म पुसले जातील जीवनाच्या पुस्तकामध्ये. हालेलुया. हालेलुया. म्हणून चांगले कर्म करून देवाच्या राज्यात पोहोचायचे असेल तर माझ्या प्रियानो वाईटाचे जीवन सोडून द्या. तुम्ही प्रभूकडे आला, चोरी सोडलेला आहे तर ती कधी करू नका. खोटं बोलण्याचं सोडलेलं आहे कधी करू नका. विचार सोडलेला आहे कधी करू नका. तर उलट आता चांगले कर्म करायला सुरुवात करा. या केंद्रामध्ये या ठिकाणी एक बसलेला भाऊ आहे. या भावाने तुम्हासाठी काय विचार केला की मी दर प्रार्थनेला दूध देईन आणि दुःखी लोकांनी प्यावं. त्याची चोवी चांगली आहे, खरं सांगतोय. कारण तो आणून देतो जे दूध, त्या दुधाला बरेच लोक पित आहेत. ती गलत नाही आहे. आणि तो इकडेच देतो, इकडेच नको. अजून गरिबांना मदत करता आली रस्त्यावर तर त्यांना करा. 2 वडापाव घेऊन द्या, पोट भरून न खाईल असं त्याला जीवन द्या. अशी चांगली कर्म करा, वाईटात राहू नका. मी खरं सांगतो, कधी कधी मी जेव्हा बाहेर निघतो त्यावेळेस बायबलचं वचन मला आठवतं की माझ्यासाठी पण मी काहीतरी जमा करावं. कारण प्रवचन देणंच म्हणजे स्वर्गाच्या राज्यात जाणं नाहीये. प्रार्थना घेणं आणि लोकांना देवाचं स्वार्थ गाजवणं म्हणजे स्वर्गात जाणं नाहीये. तर चांगलं कर्म करून मनुष्याचा न्याय होईल आणि चांगल्या कर्माने मनुष्याला स्वर्ग मिळेल. म्हणून कोणी जगी व्यक्ती असेल तर त्याला अर्थात नका सांगू की तो नरकात जाईल. त्याच्यावर आहे. त्याला येशूकडे येऊन चांगला कर्म करायचे असतील तर करू दे, आणि नाही करायचे तर नको करू दे. पण कोणाचा न्याय नका करू. न्यायाधीश बनून एक दिवस जज बनून या जगामध्ये प्रगट होईल. तेव्हा प्रत्येक लोला त्या प्रभूला पाहिल आणि पूर बळवेल आणि सांगेल, हा जगाचा प्रभू आहे का, हा आहे का. जर हा माहीत असता तर अगोदरच्या आम्ही मानलो असतो, पण तो वेळ गेला असेल. म्हणून मानण्याची आणि ओळखण्याची आणि चांगलं बनण्याची आता संधी आहे माणसाला. हालेलुया. तर माझ्या प्रियानं चांगले व्हा आणि पवित्र लाईफ जगा आणि पवित्र कर्म करा. वाईट कर्म सोडून द्या जर स्वर्ग प्रवेश प्राप्त करायचा असेल तर. आणि तुम्ही शिवकांना पकडून राहू नका, देवाच्या आज्ञेला पकडा.
देवाच्या वचनाला पकडा, देवाच्या चांगल्या कर्माला पकडा. तुम्हाला माहित आहे तो श्रीमंत मनुष्य ज्या माणसाला येशू ख्रिस्त माहित होतं, परंतु त्याने ना गरिबांना दिलं ना लाजराला खायला दिलं. लास्टच्या दिवशी जेव्हा त्याची उतार क्रिया झाली तेव्हा नरकात पडला तो. 12व्या दिवशी उतार क्रिया झाली, दिवस कार्य झाली तेव्हा नरकात पडला. पण लाजर त्याच्या दाराशीच मरण पावला होता. लाजराचं शरीर ना कोणी जाळलं. बायबल म्हणतं की कुत्र त्याची फोडी चाटायची. तर मेल्यावर कुत्र्याने ठेवलं असेल का? खाऊन टाकलं असेल लाजराचं शरीर. पण लाजराचं ना उतार क्रिया केले, ना दिवस कार्य केले, ना त्याचे शरीर जाळलं, ना पेटवलं, ना गाळलं. पण बायबल म्हणतं की अब्राहमाच्या उराशी येऊन ठेवण्यात आला. लाजर का गेला तिथे? लाजराकडे पैसा नव्हता पण नम्रता होती. लाजराकडे सोनं नव्हतं पण त्याच्याकडे नम्रता होती. लाजर उष्ट खात होता पण त्याच्यामध्ये इतकी लालच नव्हती पैशाची. हालेलुया, हालेलुया. लाजरासारखे बना, चांगले व्हा आणि वाईट जीवन सोडून द्या. यानी की स्वर्ग राज्यातले कर्म करा आणि जेव्हा न्यायाच्या दिवशी तुमचा न्याय होईल तेव्हा चांगल्या कर्माने तुम्ही वाचले जावेत आणि स्वर्ग राज्यात पोहोचाल. हालेलुया.